कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही आणलेली कापड घालणार का ह्योच शर्ट घालून वाढदिवस साजरा करणार? एक काम करूया, आता ह्यो शर्ट घातलाय तरी आता काढायला नको। हॅलो, तुम्ही पोचलात ना फॅक्टरीत? अहो पोचलो। हे काय पोचल्या बोलले यांनी जंगी स्वागतच केलं की एकदम सरप्राईजच देऊन टाकला आम्हाला। ते काय मिळेल तिकडे डेकोरेशन करून टाकले, फुगे लावल्यात, माळा लावल्यात। दरवर्षी यांचं आहेच। दरवर्षी मी सांगत असतो एवढं करत जाऊ नका, करत जाऊ नका, नुसते शुभेच्छा दिल्या तरी बास आहे। पण ही काय माणसं ऐकतात होय? दरवर्षी डेकोरेशन सेमच असते पण उत्साह दांडगा असतो पोरांचा। कसं ऐकतील? केवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर। हा प्रेम आहे त्यांचं, आपला बी जीव आहेच की। हो आहेच, तुम्ही पण त्यांच्यावर किती जीव लावता, अडी अडचणीला धावून जाता, भावा बहिणीसारखं वागवता त्यांना। कधीच काहीच कमी केलेलं नाही तुम्ही। आणि त्यांना पण कधी कधी संधी मिळते ना असं प्रेम व्यक्त करण्याची, मग ते का घालवतील ती संधी? हा ती बी आहेच म्हणा। बरं ऐका की, मला सांगा तुम्ही चिडला नाही सर आमच्यावर? नाही का हो? तेच की, तुम्ही गिफ्ट दिलेला शर्ट आज फॅक्टरीत घालून यायचं होतं खरं तर, मला पण घालू शकलो नाही। आता आईसाहेब तसं म्हटल्यावर मग कळलं नव्हतं बस, माझा नाईलाज झाला। तुम्ही खरंच चिडू नका, तुम्ही जरा समजून घ्या। चिडला नाही ना तुम्ही? नाही, रागवले नाही। नाही, तुम्हाला राग आला असणार आहे, तुम्हाला वाईट वाटलं असेलच, पण तुमचं खरंच तुम्ही लई मोठ्या मनाच्या आहेसा। मी म्हणलं उगाच आई साहेबांचं मन दुखवायला नको, मग त्या परत अजून चिडतील म्हणताना मग मी हो ठीक आहे, तुम्ही एवढं काय एक्सप्लेन करताय? तुम्ही जे केलं ते योग्यच आहे। हा नाही, पण आता तुम्ही गिफ्ट दिलेला शर्ट मी घालू शकलो नाही याची भरपाई आम्ही कशी करू तुम्ही फक्त सांगा। नाही नाही ठीक आहे, एवढं काही नाही। नाही नाही राहू दे, कसं असं कसं? तुम्ही सांगा की तुम्ही म्हणशीला ते करतो आम्ही, बोला तुम्ही। जाऊ दे, मी नंतर सांगते। असं सगळ्या गोष्टी फोनवर नाही सांगतायत, नंतर बोलू ना आपण। बर ठीक आहे। आणि तुम्ही काहीतरी बोलणार होता, काय सांगणार होता जरा सांगा की, काय प्रॉब्लेम आहे काय? नाही प्रॉब्लेम नाही आहे, जाऊ दे, आपण भेटल्यावर बोलूया, आत्ता नको। बर ठीक आहे, चालतं, ठीक आहे। बोल अक्षरा, जे तुझ्या मनात आहे ते लवकरात लवकर बोलून टाक। बाबा, अक्षरा, भुवनेश्वरीची लक्षणं मला खरी दिसत नाहीयेत। तिच्या मनात नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं सुरू आहे, आणि त्यात तिची बहीण दुर्गेश्वरी आली आता, तिला तर उधाण आलंय। त्या दोघी मिळून तुम्हा दोघांमध्ये काहीही घडू देणार नाहीयेत। तुम्हाला बोलायची संधी सुद्धा मिळणार नाही इथे, तुम्हाला कसली स्पेस मिळणार नाही। म्हणून बाळा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही दोघे बाहेर जा, तू लवकरात लवकर बोल त्याच्याशी। बाबा मला कळतंय सगळं, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते ना। अक्षरा, वेळ येण्याची वाट बघू नको, वेळ आण, आणि कधीतरी तुला हे करावं लागेल ना बाळा, हीच वेळ आहे। ठीक आहे। काय हो? हा तिथे शाळेत कसं काय बोलून घेतलं? हा, आणि आज सुट्टी असता, हा रोप बिप काय भानगड?
बास. काय नादखोळा कार्यक्रम केला राव तुम्ही. काय तुम्ही सगळेजण आलोय. हा मॅडम काय भारी नियोजन लावलं मास्तरीन भाई तुम्ही. अहो तुमच्यासारखंच मलाही सरप्राईज आहे. तुम्ही या जरा इकडे. इकडे या, बसा जरा खाली. मला सांगा तुम्हाला हे सगळं करायला कुणी सांगितलं. अहो तसं नाही धाकलं सरकार. तुम्ही आमच्यासाठी जे करता ते काय कमी आहे वय. आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या फिया भरता. तुमच्यामुळे आज आम्ही शिकतोय आणि तुमच्या वाढदिवसाला आम्ही एवढं बी करू शकत नाही वय. हॅपी बर्थडे सरकार. काय बोलावं काय कळणार राव. म्हणजे ही तर बी बाजी मारली होय अक्षदानं. टोप्या बिप्या आणल्यात राव. आणलं इकडे. मास्तरीन बाई हे नियोजन होतं तुमचं. हा अरे ह्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही फोन करून. नुसतं शाळेत या म्हणून सांगितलं आणि पुढे ह्यो सगळा धमाका आहे ते सांगितलंच नाही. अशा टोप्या लावतात आम्हाला या. अहो माझं काहीच नाही नियोजन. सगळं मुलांनी केलंय. त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या तुम्हाला. नाही नाही पण तुम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त हे जे काय आम्हाला सरप्राईज गिफ्ट दिलंय ते भारीच आहे. पण तुम्हाला खरं सांग काय आमच्यासाठी खरं गिफ्ट काय असेल. जेव्हा तुम्ही सगळी शिकून सवरून मोठी होशीला. विन्या तू जेव्हा सायंटिस्ट होशील. मी ते तुला पायलट व्हायचं नव. तू जेव्हा तुझं विमान घेऊन आकाशात जाशील का नाही तो दिवस लई मोठा असणार आमच्यासाठी. ते सगळ्यात मोठं गिफ्ट असणार आमच्यासाठी. आणि तुम्ही सगळ्यांनी शिका बरं काय घाबरायचं नाही. काय बी अडचण येऊ दे तुमच्या शिक्षणात आम्हाला सांगायचं. काय बी अडथळा येऊ दे. तो अडथळा येऊ देणार नाही यो अधिपती सूर्यवंशी. काय तुमच्या शाळेच्या फिया असतील आणि कसले खर्च असतील वह्या पुस्तकं आणि काय तुम्हाला तिकडे पार झेंडा लावायचा असेल आम्हाला सांगायचं बिंदास. हा कुठल्याच कारणाने तुमचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. कारण शिक्षण लय महत्वाचं असतंय. जो शिकेल तो टिकेल. काय समजलं. जो शिकेल बरं मॅडम आपण आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाकडे वळूयात का. अजून आणि कसला कार्यक्रम बाकी आहे. ते झालं ते लय झालं की. हे जे काय तुम्ही आज केले ते पुढच्या 10 जन्मात काय विसरत नसतोय आम्ही. जन्मात जन्मात हे जन्माला जन्म म्हणायचा हे काय ह्या जन्मात आमच्या लक्षात राहणार नाही. अहो आपला मूळ कार्यक्रम तर अजून बाकीच आहे ना. जाऊयात का आपण. कसला. अहो तुमच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करायचं ठरवलं होतं मी. म्हणूनच ती सगळी रोपं आणली. अशी भानगड आहे वे. बरोबर बरोबर बरोबर. विनय चल कुदळ फावडं सगळं घेऊन या आता. हा चला. हा चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.